हा जो घालणारा असेल ना मुकुट, त्याचं डोकं किती मोठं असेल. हा वाला काय नजारा आहे. आपला आवडती गोष्ट हत्यारं बघा, दानपट्टा, मारू ढाल, पिछुआ, चिल्लम, कट्यार, वाघनख. तुम्हाला सांगतो जपानच्या साईडचं मोस्ट ऑफ ते आहे बघा. मिथिलला काय माहिती काय एवढंसं हे झालं की तो बोलला की परत आता इथून एंट्री मारूया. आता समोर या समोरच्या ह्याच्यामध्ये एक्झिबिशनमध्ये म्हणजे म्युझियम आहे, वस्तुसंग्रहालय महाराजांच्या नावाचं. तर आम्ही तिथे आतमध्ये एंट्री घेतली. आता काय माहिती का, आणि आता 5 वाजले आहेत आणि 6 वाजेपर्यंत पण हे ओपन असतं. तर तो त्याने मला 200 रुपयाचे तिकीट दिलेले आहेत. सो आतमध्ये एंट्री घेतलेली. आता आम्हाला माहिती नाही की कसं कुठं जायचं आहे, बट इथे 2 तोफा आहेत पाठीकडे. सर हां, पहिला पाटिकचा ब्लॉग होता तो होता पाटिकच्या जहांगीर आर्ट गॅलरीचा, आणि आताचा हा ब्लॉग आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा. कमळाचे पदक आहे इथे बघा. तर आम्ही एंट्री घेतलेली आतमध्ये आणि चालू झालं आमचं बघणं काय काय. पहिलंच आल्याला जे दर्शन झालं ते पहिले महाराजांचं. सो हडप्पाकालीन आहेत. लांबच्या प्रवासामध्ये वापरायची भांडे आहेत हे. ते लांबचा प्रवास असेल तर हे वापरायचे ते लोक. अरे हे सोन्याचं आहे. बाकीचे वेगळे आहे. शंख आहे वरती ते 2, आणि त्या बनवलेली जी खेळणी आहेत म्हणजे असं वाटतंय शंख शिंपलेपासून. चायनाची चीन, इंडियाची इथे हडप्पा संस्कृती, आणि मेसोपोटियामा काहीतरी आहे, आणि इजिप्त साईडला नाईल नदीच्या बाजूला. आणि हे वाले तेव्हाचे अवशेष आहेत. हे ओजी आहेत का? आणि तो वाला आपल्याला नाही काय पुस्तकात असंही 4थीच्या पुस्तकात असायचा तो वाला माणूस. आय डोंट नो काय का माणूस काय बट बघूया. वाला भारी होता म्हणजे आतमध्ये शूट करायला अलाउड नव्हतं, बट खूप एन्शियंट म्हणजे जुन्या काळामधल्या खूप वस्तू आतमध्ये होत्या. तेव्हा आम्ही इथं गेलेलो, तिथं अलाउड नव्हतं मध्ये शूट करायला. सेकंड फ्लोअरला जायचं महाराजांचं आहे, बघायसाठी भेटेल तुम्हाला. आणि पाहिजे आमच्याकडे टाईम खूप कमी उरला आहे, 30 मिनिट्स उरले फक्त आता. तर बघूया किती फिरायला भेटते आणि किती बघायला भेटते, समजून घ्यायला पण थोडा टाईम लागेल याच्यामध्ये. बघूया. बाप्पा किती छान वाटत नाही ते, छोटीशी एकदम चित्रकला याच्यामध्ये काढलेलं आहे बाप्पांचं. खाली वराह अवतार आहे, मस्त आहे. सो फायनली आम्ही सेकंड फ्लोअरवरती आलो आहे आणि आता चेक करतो इथे कुठे महाराजांचं आहे. मी सेकंड फ्लोअरला आलो आणि आत्ता मला बाहेर आलेला हा वाला नजारा भेटला आहे. कसलं वाटतंय हा जो घालणारा असेल ना मुकुट, त्याचं डोकं किती मोठं असेल. ते तोफ आहे ते. हा वाला काय नजारा आहे. आपला आवडती गोष्ट हत्यारं. काय वाटतंय. हा एवढाच मोस्ट ऑफ एवढाच एरिया आहे म्हणजे हा जास्त मोठा नाही आहे, बट ह्या एकाच एरियामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे बघा, आता महाराजांचा उल्लेख नाही असं मी तिला बोललो आहे, बट बघूया आता. म्हणजे जुन्याच काळात तलवारी दिसता येते खूप साऱ्या. हे तुम्हाला माहिती असेल, घोड्यावरून घोडेस्वार घेऊन भाला फिरायचा, तो वाला भाल्याचा पुढचं टोक आहेत. ह्या ही भाल्याची काठी आहे आणि ते रिंग्स आहेत. लांबच्या निशाणांसाठी आहे. हा ना, बघ कसं दिसतंय. त्या जुन्या काळातल्या बंदुका आहेत, इथे हत्यारं आहेत, तिथे पण आहेत. बंदुकी 1 टाइम रिलोड आहे. हे वाटतं आदिलशाही आता मुघलशाहीमधलं कोणाचं तरी असणार आहे, कारण त्यामध्ये उर्दूचं कोरीव काम आहे. व्यक्तिगत खूप चिलकत, सारं. अकबराचे पर्सनल. अच्छा, चिलकत आहे पर्सनल सगळं. त्याच्यापासून वादासाठी आतमध्ये ना कुशन पण असायचं बघा, ते कपडाचं असायचं लावलेलं आतमध्ये साईडला. खूप साऱ्या वस्तू येत्या का. ते बघा ढाल आहेत, ती त्यांचीच ढाल आहे, कळून येतं लगेच. हा बघा फुल बॉडी. ऐक हे बघा, हे बघा दानपट्टा, मारू ढाल, पिछुआ, चिल्लम, कट्यार, वाघनख आहे तिथे. ओजी नाही आहेत म्हणजे ओरिजिनलला वाघनख मला कुठे आहेत ते आली होती इंडियामध्ये, आता कुठे आहे माहिती नाही. पण तलवार ते सगळं तिकडेच, कुबडी पण तलवार त्या तिकडेच अजून आहेत इंग्लंडच्या म्युझियमला.
अंकुश छडी हे बघा. मराठ्यांच्या युद्धकालीन छोट्या प्रकृतीच्या ओकार रसाळ यांच्याकडून जोडवा. ही गुराबा जहाज आहेत, ही शिबाड जहाज आहेत आणि हा पाल जहाज आहे. मोस्ट ऑफ दी आहेत ना आपल्याकडे गुराब ही जहाजांची लागलेली असायची फौज आणि ते वाले काठावरती असायच्या. पालवाली फिरवायसाठी होती जहाजाची. असली मोठी आहे बघा, पण एवढी मोठी. इथे बघा हे मोस्ट ऑफ दी मुघलांचं आहे. इथे कट्यारासारखं आहेत, कट्यार आहेत 2. इकडे पण कट्यारच, मोस्ट ऑफ दी कट्यार आहेत. ही बघा ही ओपनवाले 2 व्हायची कट्यार, 3 वाली कशा ही बघा ओपन व्हायची फाडासाठी. ढाली आहेत कुठलं एकीचं. ही मॅन आहे आतमध्ये, मॅन हा मॅनीमध्ये आतमध्ये. ही एक ढाल आहे, ते आहे. यावाले बॅक साईड आहे. महाराजांच्या इथला पार्ट एक्सप्लोर करून आम्ही इथं पुढे आलो. युरोपियन चित्र. तिकडचं राहणीमान दाखवलेलं आहे एका चित्रामध्ये. हे बघा पाव, ब्रेड पाव खूप सारा तिकडचेच लोकांचे असे आहेत. हे बघा त्यांचे राहणीमान कसे त्या साईडचं दाखवण्यात आलेलं आहे जास्त, मोस्ट ऑफ दी तिकडच्या काळातलं. हे जुने चित्र 1849. हां इथे मार्बल्सचे सगळे बनवलेले वस्तू आहेत खूप सारे. आर्ट पीस आहेत तिकडे खूप सारे, खूप. तर तुम्हाला सांगतो ही जपानच्या साईडचं मोस्ट ऑफ दी आहे बघा. जी वस्तू आहेत खूप साऱ्या. चायनाचं कल्चर आहे सगळं, चायनीज. हे चायनाचे बेड्स बाय चायनामध्ये बनवलेले आर्ट इकडे आहेत आणि इथे पण आहेत. काय दिस इज नॉट एक्झिबिशन, प्लीज डू नॉट सिट. हां म्हणजे हे ओरिजिनल म्हणजे तिकडचंच असणार आहे हे, असं म्हणजे एवढं काळजी ठेवल्याची बनवलेलं आहे. चम्मचे पण आहेत बघा, तेव्हाच्या काळातले चमचे. सो इथे नटराजांची मूर्ती आहे आणि इथे म्हणजे आम्ही फर्स्ट फ्लोअरला आलो आता. आणि नाही हां अरे दशावतार इथे अंगामध्ये पण वस्त्र नसतात, महाकालीचं आहे केवळ. आणि हे आहे स्थानिक नरसिंहाचा अवतार होता ना घेतलेला तो वाला. हे नवरस शृंगार, हास्यरथ, रौद्र, वीर, भयान हे देवी रिप्रेझेंट करते. हे बघा हत्तीच्या वाटीचं नाही का असतं ते वाला आहे. हत्तीवरती घेऊन बसायचं म्हणजे ह्याच्या खालती हत्ती असेल आणि हत्तीवरती ठेवलं असेल आणि मग ती वरती बसायचं. हां अंबारी मराठी वर्ड त्याला बोलतात. हे बघा पेटला रिप्रेझेंट करलेलं आहे इकडचं सगळं जे काही आहे. ही एक कारिगिरी केली एकदम पूर्ण प्रॉपर, एक मनी लावून आणि काच. ही मास्टर पीस आहे इकडे मास्टर पीस आहेत. इथे कल्चर दाखवत आहे त्याचं खूप. इकडे पण आहे, हे लाकडापासून बनलेलं आहे. आणि इथे आहे, इथे डोक्यावरची टोपी पण घालायची आहे ती. हां गणपती बाप्पा आहे यामध्ये. म्हणजे ह्यांच्या इकडच्या साईडला पण गणपती बाप्पाचं दिसतंय बघा. कुठला मांजरीक वापरायचा रे हे, एवढं मोठं सिंग. वा इथे पण आहेत. ही नाही का ते तू बोलला होता ते वाजवायचं आऊ आलं ते इथे पण तुताऱ्यासारखं आहे. हे सगळं तिब्बती आहे ना, इथे शंखाला वाजवायसाठी आहे बघा. काय जीवन कोड आहे. वा सोडव.
हे बघा आपण इथे एंट्री येते. आपल्याला खूप लेट झाला आहे तरी पण आपण कवर करतोय. हे बघा जे एलिफंटा लेणी आहेत ना, हां तिकडचं दृश्य त्यांनी टिपलं होतं कोणी हॅरी फ्रान्सिसने. त्यांनी इथे लिहिलं बघा लेटर टाईप असतात ना. हे बघा असे पुस्तकं म्हणजे फ्रेंड्स चित्र काढलेले असले पहिल्या त्या महाराजांचं. शिवराई आहे ती शिवराई. शिवराई तांब्याची होती आणि होन सोन्याचा होता. बघा ही शिवराई आहे तांब्याची. महाराजांचा रेप्लिका. हुक्का गुलाबदानी चुस्की चुस्की पान की मसालदाने पानदान ते आहेत हे 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 सर्व दक्षिण भारतामधले सगळे रेप्लिका आहेत. हे बघा हे बघा हे बघा हे बघा छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय बघायला. आणि हा सेकंड पार्ट आहे. म्हणजे आपण जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आलो होतो आणि तिथून आपण इथली या साईडला. तर आपल्याला काही गडबडीमध्ये सगळं बघता आलं. बट ठीक आहे एक्झिटला म्हणजे आपण टाईमला एंट्री घेतली होती आणि प्रॉपर हे महाराजांच्या आणि सगळ्या अख्ख्याच्या मध्ययुगीन काळापासूनचे पण होते. पूर्ण एशियन काळाच्या होते सगळे होते अख्ख्याच्या कंट्रीच्या होत्या. खूप भारी वाटतंय. आणि आता हा वाला तर बंद होतं 6 वाजून वाजायला आले. तर आता आम्ही एक्झिट करतो इथून. तर हा प्रॉपर ब्लॉग तुम्हाला कसं वाटला तुम्ही सांगायला विसरू नका. आणि भेटूया अशाच व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय शिवराय.